तिकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि कालच निवडून आलेले भाई जगताप बोलतात, आपण ऐकूया। सिपाही होने के नाते उन्होंने आज तक यहाँ तक वो आके पहुंचे। कुछ तो कारण होगा, मुझे नहीं पता। इस वक्त मैं उस बारे में मैं कोई वक्तव्य करूं मुझे शोभा नहीं देगा, पर इतना मैं जानता हूं कि वो बात करके ये सारी चीजें सुलझ सकती है, ये सुलह हो सकती है। सर, अब काफी सालों से जानते हैं एकनाथ शिंदे को, क्या कहना चाहेंगे मीडिया के माध्यम से? आप तो कह रहे हैं नहीं, मैंने तो अपील कर रहा हूं उनको, इसलिए क्योंकि देखिए मुझे पता नहीं है कि इश्यूज क्या है। वेरी ऑनेस्टली, व्हाई शुड आई जस्ट लाई? बट सेम थिंग एज आई सेड कि मैं उनको जानता हूँ, एक सच्चा और कट्टर शिवसैनिक रहे वो, और उन्होंने पूरा थाना आनंद दिघे जी के बाद सही मायनों में अगर थाना पूरी तरह कंट्रोल किया वो एकनाथ जी शिंदे ने किया, पर सेम टाइम कि वो शिवसैनिक करके किया है। और उनमें जो शिवसैनिक है, मैं यकीन के साथ कहता हूँ बाला साहब ठाकरे जी के शिवसैनिक है ये, वो कोई ऐसा काम नहीं करेंगे। ये मेरी सोच है, और मैं उनको अपील भी करूंगा। अपनी बात जो है आपस में बैठ के उसमें सुलह हो सकती है। इतने बड़े पार्टी में, इतने बड़े सरकार में ये सारी चीजें शायद होती है। हमने देखा है, हमने सरकार चलाई है, कोalition सरकार चलाई है, हमने अघाड़ी सरकार चलाई है, तो हम जानते हैं कि इस तरह की बातें होती है, पर बैठ के इसमें सुलह हो सकती है, रास्ता निकाल सकता है। कांग्रेस की अगर बात करें तो कांग्रेस के खेमे में क्या हाल है? क्या सभी एमएलए और नेताओं से आपका संपर्क है? जी, मेरा संपर्क है, क्योंकि कल ही इलेक्शन खत्म हुआ है। आज मॉर्निंग को जब मैंने देखा, चलो मैंने कहा एक मिशन कंप्लीट हो गया, दूसरा मिशन शुरू हो गया। तो कांग्रेस के इसमें कभी भी इस तरह का नहीं हुआ। कुछ गड़बड़ी हुई है इलेक्शन में, ये मैं ये करना चाहता हूँ, कबूल करना चाहता हूँ। उसके ऊपर चिंतन होगा, उसकी चिंता है, पर इस वक्त मैं यकीन के साथ कहता हूँ कांग्रेस का कोई भी ये जो है एमएलए किसी भी प्रकार से यहाँ वहाँ नहीं, सब बाला साहब थोरात जी के नेतृत्व में, अशोकराव चव्हाण जी के नेतृत्व में हम सारे एक। बाईसाहेब, काँग्रेसच्या अनेक आमदारांना मुंबईत परत बोलवलेलं आहे। यामागे मुख्यतः कारण सांगितलं जातं की अनेक आमदार गायब होतील, नॉट रिचेबल होतील। नाही, असं आहे की तुम्हाला वाटते, तुम्ही तसं म्हणत आहात। आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आता एक दिवसापूर्वी, कालच सगळे मुंबईमध्ये होते। रात्री सगळ्यांनी हे करून, मतदान करून सगळे आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये गेलेत, मतदारसंघामध्ये गेलेले आहेत। मला खात्री आहे असा राजकीय भूकंप काही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आपण पाहत नाही आहोत। अशा प्रकारच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडलेल्या आहेत। दुर्दैव फक्त एवढंच आहे की ज्या पद्धतीने सत्तेच्या ह्याच्या हव्यासापोटी जे काही केलं जात आहे ते तितकंसं समर्थनीय नाही, हे माझं मत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काँग्रेसचा कुठलाही आमदार बळी पडणार नाही, हे मी अगदी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। दुसरं की काल खंडोरे यांच्या समर्थकांनी थेट काँग्रेसच्या विरोधात रात्री घोषणाबाजी केली, जातीवाद होत मुद्दावून पाडलं गेलं। नाही, मला असं वाटतं की आता मला त्या गोष्टीची चिंता आहे। सर मीटिंग होती ना, त्यामुळे भाजपचे डावपेच अपयशी ठरतील आणि असं होणार नाही, मला कल्पना नाही नेमकं काय झालंय ते, असं म्हणत भाई जगताप यांनी काहीशी यातून आपली सुटका करण्याचा किंवा प्रयत्न केला आहे। पण महाविकास आघाडीच्या समोर एक निश्चितपणे संकट आहे, यात कोणतीच शंका नाही। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय डावपेच आखतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बोलतात। शिवसेनेच्या नेत्यांचं काय चाललंय मला नका विचारू तुम्ही। आम्ही आमच्या पक्षात काय चाललंय त्याची चर्चा करण्याकरता आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। तो प्रकार घडला, अत्यंत दुर्दैवी घडला, आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक आमच्या दलित कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे, कळत नकळत। दुसरी सीट आमची अवघड होती, आम्हाला माहिती होतं, पण आम्हाला शेवटी विजयाची खात्री होती। पण काहीतरी घडलेलं आहे, आता त्याचं विश्लेषण आम्ही करणार आहे। आता या बाबतीत एकदम लगेच सांगणं काही बरोबर नाही, पण मी फक्त काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबतीवरच बोलू शकेल आमची चर्चा झाल्यावर। इतर ठिकाणी काय चाललंय
दुसऱ्या पक्षात काय चाललंय हे यावर मी काही भाष्य करणार नाही. बाबा, हे सरकार स्थापन करताना आपण पण भूमिका बजावली होती. आपण आता बघतो आहे की शिवसेनेमध्ये एक मोठं बंड झालं आहे. कुठेतरी ह्याचा स्थैर्यावर परिणाम होईल का? शिवसेनेमध्ये काय चाललंय मला काही कल्पना नाही. मी फक्त मीडियाच्या बातम्या पाहतोय. माझी कोणाशी बोलणं झालेलं नाही, काही नाही. आमची आत्ता फक्त चिंता आहे की आमच्या पक्षात जो काही घडला प्रकार ते कशामुळे घडला, काय घडला, आमच्या कुठं स्ट्रॅटेजीच्या चुका झाल्या का हे आम्हाला तपासायचं आहे. ती मीटिंग झाल्यानंतर आम्हाला थोडं कळेल, नंतर काही त्यावर बोलता येईल. बाबा, तुम्ही मुख्यमंत्री होता. आमदारांबरोबर संपर्क ठेवणं किती गरजेचं असतं? कारण सतत एक गोष्ट समोर आली की उद्धव ठाकरेंचा संपर्क नसल्यामुळे आमदारांमध्ये पण त्याबद्दल मी काही बोलणार नाही. महाविकास आघाडीला काही धोका आहे असं मला काही वाटत नाही. आम्हाला फक्त आता आमच्या पक्षातली आणि जर इतर पक्षातली काही मतं फुटली असतील तर त्यांनी तो विचार करायचा आहे. पण आमच्या पक्षातली मतं बाजूला गेली असतील तर ती कुठे गेली आणि का गेली, कुठं आपसात बदल झाला का, किंवा बाहेरच्या इतर पक्षांना विशेषतः भाजपला आमची काही मतं गेली का, याबद्दल आम्हाला गंभीर चर्चा करावी लागेल. और हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि आज की सिचुएशन को लेके जो मीटिंग बुलाई गई है, कल भी हमने देखा था कि कांग्रेस के वोट जो है वो फूटे थे. कैसे देखते हैं आप इस पूरे सिचुएशन को? देखिए, ये बहुत चिंता का विषय है कि हमारे एक दलित नेता, एक कार्यकर्ता जिन्हें कांग्रेस पार्टी ने, आलाकमान ने बहुत आग्रहपूर्ण प्रथम स्तर पर जो दिया था वोट, और हमें उम्मीद थी कि उनको कोई खतरा नहीं था, कि उनको काफ़ी, शायद जो हम जानते हैं, मुझे पता नहीं क्या रणनीति तय की गई थी, लेकिन हम जानते हैं कि काफ़ी सारी फर्स्ट प्रेफरेंस के वोट उन्हें दी गई थी, लेकिन फिर भी हमने देखा कि उनको बहुत कम वोट मिले हैं. तो ये बहुत चिंता का विषय है और इससे बहुत गलत मैसेज जाता है. लेकिन हम अवश्य उस पर क्या कार्रवाई होगी या मीटिंग में अभी तय करेंगे. इसीलिए कांग्रेस विधायक दल की अभी तुरंत बैठक बुलाई है. अभी थोड़ी देर में हम सारी चीजों पे बात करेंगे. एकनाथ शिंदे ने जिस प्रकार से नॉट रीचेबल हुए हैं, उनके साथ तकरीबन 17 से भी अधिक एमएलए जो है शिवसेना के, वो नॉट रीचेबल है. इस सिचुएशन को महाविकास आघाड़ी के एक पार्टी के रूप में आप कैसे देखते हैं? ये टर्मोइल आप कैसे देखते हैं? देखिए, मैं किसी और दल में क्या हो रहा है उसके बारे में मैं टिप्पणी नहीं महाविकास करूंगा. आघाड़ी है ना बाबा ये? जी हाँ, लेकिन ये महाविकास आघाड़ी के सही जगह पे हम इसकी चर्चा करेंगे अगर आवश्यकता होगी तो, क्योंकि पब्लिक में बात करने की बात नहीं है. आपको नहीं लगता सरकार अल्पमत में जाती हुई दिखाई दे रही है? देखिए, कल ही अगर वोट, शिवसेना टूटी तो कहीं ना कहीं आपकी सरकार गिर जाएगी. ये अगर मगर की बात नहीं चाहिए. कल ही वोटिंग हुआ है, हमारी अक्सरियत जो हमने साबित की है, लेकिन अक्सरियत कम हुई है, हमारी मेजॉरिटी कम हुई है, इसकी चिंता का विषय है. काँग्रेसचा पराभव कुठेतरी गटातटाच्या राजकारणामुळे झाला. काय झालं ते आम्ही आता त्याची चर्चा करण्याकरता आम्ही जमलेलो आहोत. आता आम्ही बघणार आहे. पण एक जो मेसेज गेलेला आहे तो त्याबद्दल मला दुःख होतं आहे की आमच्या एक अतिशय हुतकरू अशा काँग्रेसच्या दलित कार्यकर्त्याचा, तो दलित होता हे महत्त्वाचं नाही, पण एक चांगला कार्यकर्ता होता, एक माजी मंत्री होते, त्यांच्यावर हा नकळत अन्याय झालेला आहे. तर तो कशामुळे झाला याची चौकशी आम्ही करणार आहे. त्यामुळे